स्फोट झाला, अग्निशामक बॉम्ब नव्हतं, अग्निशामक बी नंतर आलं, विजवलं पण नाही काय, आम्ही बादल्या घेऊन गेलो. तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज सकाळी जवळपास 8:15 वाजता एक दुःखद घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आपण घटनास्थळी आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपण घटनास्थळावर आहे आणि तिथं जे रहिवासी आहेत ते आपल्या समोर येतात. दादा नमस्ते. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. राहुल आठवले. बरं, किती वाजता घडलं एक्झॅक्टली? 8:45. 8:45ला झालं. काय नेमकं घडलं नेमकं सांगा जरा पैकी. विमान खाली आलं, कोसळलं, ब्लास्ट झाला. बर. ब्लास्ट होऊन आग मोठी झाली. बर. आणि ते वाचवण्यासाठी अग्निशामक आले, पण त्यात पाणी कमी होतं. हां. ती वाचवू शकले नाहीत. त्यात 200 लिटर पाणी असेल, तिथपर्यंत पाणीच पोचलं नाही. बर. आणि नंतर अर्ध्या तासाने अग्निशामक आलं आणि ते इतका पोट जोरात होता की कोण जवळच जाऊ शकत नव्हतं. मग वाचवायला लोक गेली, पण ती परत एक पोट झाल्यामुळे पूर्ण मागं सरली सगळं. बरोबर. आज जवळपासच इथं विमान उतरवायचं विमान ते पट्टीचं विमानपट्टीचं आहे. तर तिथे नेमकं एक साधारणतः तुम्हाला किती वाजता काय आलं की बाबा आवाज आला जोरात? किती वाजता? 8:45 झालेलं. 8:45. 8:45. बर. आणि आपण बघताय की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे अवशेष आहेत विमानाचे पडलेले आहेत. टायर एका ठिकाणी पोट झाल्या उडून पडलेले आहेत, लांब लांब जाऊन. बर. तुम्ही इथं किती वस्ती किती आहे? म्हणजे 2च घर आहेत. 2च घर आहेत. म्हणजे त्यावेळेस लगेच तुम्ही गेला? आम्ही लावी इथंच होतो. हा, घटनास्थळी तुम्ही इथेच होता त्यावेळेस. बर. फक्त आम्हाला पुढे जाता येत नव्हतं, त्या गाडीपासून पुढे जातच नव्हतं. बर. बर. आग इतकी होती, ही तारा जाळल्यात तिथं. तिथे तारा बघू शकतो मित्रांनो, इतक्या उंच आग होती ते. बर. आणि किती टोटल किती जण होते? 6 माणसं होते. बर. काय घटनेबद्दल काय सांगाल? कारण एक म्हणतात ना की प्रेरणास्थान म्हणून अजितदादांना बघितलं जातं. नाही, अजितदादा आता हे महाराष्ट्रात लाडके नेते होते म्हणल्यावर. हा, बारामतीचं तर होतेच होते. आता ते प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करतोय त्यांच्या. बर. त्यांच्यासारखा नेता होणे नाहीच महाराष्ट्रात. काकींकडे तुम्ही माहिती आहे त्यांना. काकी नमस्ते. काय घटनास्थळी काय काय घडलं नेमकं सकाळपासून? घटनास्थळी असं घडलं, या येतानाच विमान पायलट असा लटपटतच आला होता. गावाकडून येताना असंच लटपट आला होता. ते तिथं मी इथंच होते गाडी शेजारी उभा. त्या तिकडून येताना असं गलतंय, असं ट्रन घेतला खाली, परत आला असं ती धावपट्टीवर जायचं, ती त्यांनी खाली घेतला आणि ती मोठा एवढा दगड आहे, त्या दगडाला जाऊन असं पुढचा टोक असतं ती धडकल्याबरोबर कल्टी झालं. कल्टी होऊन जीप स्फोट झाला. आम्ही पळत जास्तो, स्फोट मोठा झाला. त्या गाडीपाशी गेलो की त्याचं पार्ट आमच्या भोवतानी येऊन पडलं आणि आमचं मालक की त्याच्या मानच्या पुढं आम्ही आरडायला लागलो, पळू नका पुढं आगीत गावचा. पण ते लय पाखी झालं. मग विमानतळाची आली, ते त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. 2 बोड्या बाहेर उडून पडल्यानंतर आम्ही बादलीला पाणी त्या बोड्यांवरती टाकलं, बँकेत नेलं, त्यांना झाकलं आणि मग तोपर्यंत मग पोलिसही आले. मग त्यांनी ॲम्ब्युलन्स वगैरे लगेच आले का? आले लगेच. हां. बर. मला असं समजते तुम्ही पण आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी ठरला. त्याविषयी ती पोट झाल्यानंतर आम्ही बी एवढ्या मोठ्या आगीत शिरू शकत नव्हतं ना. बरोबर. नंतर साईडला 2 उडून पडल्यानंतर त्यांना विझवण्याचा प्रयत्न केला. ती चर्चा कशा पद्धतीने झाली घरातल्यांची की बाबा आपण काहीतरी करू शकतो तिथे जाऊन? म्हणजे ते चर्चा कसं नाही, आम्ही एक मदत माणूस म्हणून गेलो. आम्हाला माहित नव्हतं त्या दादाच आहे ते की दादांचंच असं घडलंय. बॉडी नेल्यानंतर आम्हाला समजलं की दादांचंच होतं, पण असं होय नको होतं दादांच्या बाबतीत. पाण्याच्या बॉटल्स पण घेऊन गेलेले तुम्ही तिथे, म्हणजे प्रयत्न केला विझवायचा? बाहेर पडले होते कधी? 5 बॉड्या तुम्हाला दिसल्या? वातावरण कसं होतं सकाळी नेमकं? म्हणजे धुकं होतं का? स्पष्ट होतं वातावरण सगळं? जाळ किती वेळ चालू? जाळ भरपूर उंचावर होता. असं पडल्यानंतर किती वेळा ॲम्ब्युलन्स आली होती?
तरी अर्धा तास काय अर्धा तासाला लगेच चालतं 10-15 मिनिटं. लगेच आलं. कारण ते इथंच उभं असतात वरती राजदादा यायच्यात म्हणल्यावर ते अगोदरच नियोजन असेल ना त्यांचं. तुम्ही रग वगैरे घेऊन गेलेलं वाटतं तिथे. मग तिथल्या ग्रामस्थांनी तुम्हाला सांगितलं काही का बघितलीच ती घटना वेळेस ते? सांगितलं आम्ही दिले म्हणून हा. त्याला ते धरा तुम्ही रग दिली यायला, त्यांना? धरा यायला. धारा येत नव्हता. आसपासचे जे शेतकरी राहतात त्यांच्या गायी पण आहे तिथे आणि त्याच्या समोरच ॲक्सिडेंट झाला. तसे पण बघा, खाली वरती गेले पण याच्यानंतर किती वेळात आले ते पोलीस वगैरे? ते अगोदर आलेले एक वाटे एअरपोर्टवर. तिथून लगेच 5 ते 10 मिनिटं आलं. पर्यंत आलंच चाललेलं. स्फोट झाला. अग्निशामक बंब नव्हतं. अग्निशामक बी नंतर आलं, विजवलं पण नाही काय केलं. आम्ही बादल्या घेऊन गेलो, विजवलं, बॉडीवरतीच पाणी, चादर वगैरे सगळं नेलं, बघितलं स्पष्ट. आठवलं तरी आम्ही